नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमच्याकडं राशन कार्ड आहे तर तुम्हाला मिळणार दर महिन्याला 9,000 रुपये. काय आहे डिटेल या व्हिडिओमध्ये बघूया. महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, जो राज्यातील लाखो गरीब कुटुंबांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता ठेवतो. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारक कुटुंबांना थेट बँक थेट त्यांच्या बँक खात्यात 9,000 वार्षिक रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही योजना राज्यातील दारिद्र्य निर्मूलन आणि सामाजिक सुरक्षेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या योजनेची खूप गरज आहे ती बघूया मित्रांनो. पार्श्वभूमी काय आहे या योजनेची? भारतासारख्या विकसनशील देशात गरीब हा एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे. विशेषतः महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात मोठ्या प्रमाणात कुटुंबीय दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. पारंपरिक रेशन व्यवस्थेत अनेक समस्या होत्या. रेशन दुकानदाराकडून गैरव्यवहार, धान्याची कमतरता, वितरक व्यवस्थेत त्रुटी आणि लाभार्थ्यांच्या मिळणारे अपमानास्पद वागणूक या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी गरीब सन्मानाने जगण्याची संधी दिली. सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी कधी झाली बघूया मित्रांनो आपण. या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे थेट लाभ हस्तांतरण. म्हणजे डायरेक्ट आपल्या अकाउंटमध्ये पैसे नाही तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होणार आहे. प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षभरात 9,000 रुपये त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात टप्प्याटप्प्याने जमा करण्यात येणार आहे. ही सर्व रक्कम लाभार्थी त्यांच्या गरजेनुसार वापरू शकतात. मग ते धान्य खरेदी असो किंवा शैक्षणिक खर्च असो किंवा आरोग्यविषयक गरजा असो याच्यासाठी वापरू शकता. योजनेची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी राज्य सरकारने एक व्यापक यंत्रणा उभी केली आहे. यासाठी बँका समन्वय, लाभार्थ्यांची नोंदणी आणि पैसे वितरणाची प्रक्रिया यांचा सुद्धा समावेश आहे. विशेष म्हणजे या योजनेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक आणि कार्यक्षमता वाढवली जाणार आहे. योजनेचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय आहेत बघूया मित्रांनो आपण. या योजनेचे दूरगामी सामाजिक आणि आर्थिक परिणाम होतील असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. सर्वप्रथम गरीब कुटुंबांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल. त्यांना आता रेशन दुकानासमोर लांब रांगा राहून उभं राहण्याची गरज भासणार नाही. थेट बँक खात्यात पैसे मिळाल्याने ते त्यांच्या गरजेनुसार सुद्धा खर्च करू शकतात. शिवाय या योजनेमुळे गरिबांना सन्मान वाढेल. पारंपरिक रेशन व्यवस्थेत अनेकदा अपमानास्पद वागणूक सहन करावी लागत आहे. आता असे ते बाजारातून इतरांप्रमाणेच खरेदी करू शकतील. त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान वाढेल आणि समाजात त्यांना समाजाची वागणूक देखील मिळेल. मात्र या योजनेसमोर काही आव्हाने सुद्धा आहेत. सर्वात मोठे आव्हान म्हणजे बँक खात्यातील उपलब्धता. अनेक गरीब कुटुंबाकडे अजूनही बँक खाती नाहीत किंवा ते बँकिंग व्यवस्थेत अनभिज्ञ आहेत. त्यांना डिजिटल व्यवहारांबद्दल माहिती नाहीत. या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम राबवली आहे. दुसरे महत्त्वाचे आव्हान म्हणजे या योजनेची माहिती सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. यासाठी स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायती आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यायची लागणार आहे. विशेष जनजागृती कार्यक्रम सुद्धा राबवावे लागणार आहेत मित्रांनो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आहे. त्यांच्या मते ही योजना गरिबांच्या जीवनात खरी क्रांती घडवून आणेल. थेट आर्थिक मदत मिळाल्याने गरीब कुटुंबांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत होईल आणि त्यांचे जीवनमान सुद्धा सुधारेल. ही योजना यशस्वी झाल्यास ती राज्यातलीही एक आदर्श ठरू शकते. थेट गरीब आर्थिक मदत देण्यासाठी या प्रयोगाकडे पूर्ण देश लक्ष ठेवून आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार, प्रशासन, बँका आणि नागरिक यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाची ही नवी रेशन कार्ड योजना गरिबांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल, त्यांचा सन्मान वाढेल आणि त्यांच्या जीवनमान सुद्धा सुधारेल. या योजनेसमोर आव्हानांवर मात करून
ती यशस्वीपणे राबवली गेल्यास ती खऱ्या अर्थाने एक सामाजिक परिवर्तनाचं एक प्रभावी साधन ठरेल. धन्यवाद मित्रांनो.